तुझं पूर्ण नाव सांग बाळा. आनंदी श्रीकांत इनामदार. आनंदी आनंदी बाळा, तुमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला त्यावेळी तू काय करत होती सांग बरं. आम्ही आमच्या बाबाच्या लग्नाला निघालो होतो. थांब थांब थांब, मला नाही सांगायचं. जेट सर बसलेत ना, त्यांना सांगायचं. मी माझ्या बाबाच्या लग्नाला निघाले होते आणि मी छान रेडी झाली होती आणि मी न्यू साडी घातली होती. मग आम्ही निघालो हॉलला. व्हेरी गुड. किती छान उत्तरे देतेस तू. तर आता मला एक सांग, त्या दिवशी कोण कोण होतं बरं तुझ्यासोबत? त्या दिवशी गाडीत बाबा, मी आणि आजी होती. त्या दिवशी गाडी तुझे बाबा चालवत होते? हो, माझ्या बाबांना ना ड्रायव्हिंग करायला खूप आवडायची आणि आजी त्यांच्या शेजारी बसायची आणि मी कायम पाठीच बसायची, कारण मला झोपायची, मग मी झोपून जायची. युअर ऑनर, हिने सांगितलेल्या पोझिशन्स आता फार महत्वाच्या आहेत. हुशार आहे आनंदी. बरं मला सांग, त्या दिवशी तुम्ही तयार होऊन गाडीतून जात असताना काय घडलं बरं? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माय लॉर्ड, आनंदी इनामदार सध्या आरोपी आणि त्यांच्या पत्नीसोबत राहते आणि हे सगळं पडवलंय त्यांनी मुद्दामून सॉफ्ट कॉर्नर मिळवण्यासाठी. जसं इतका मोठा ऍक्सिडेंट झाला असताना इतक्या लहान मुलीची साक्ष घेण्याची गरजच काय? नाही म्हणजे ही मुलगी इतकी लहान आहे की तिला सहज कोणीही चॉकलेटचं आमिष दाखवून न्यायालयात साक्ष देण्यासाठी आणू शकतं. आणि मी न्यायालयाला विनंती करतो जज साहेब की या सर्व बाबी कोर्टाने लक्षात घ्याव्या. तुम्ही तुमच्या साक्षीदाराला थोड्या वेळासाठी बाहेर घेऊन जा. सध्या कोर्टाचं कामकाज स्थगित करतोय आपण. येस युअर ऑनर.